नमस्कार भाऊ. नमस्कार, बोला की. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय हम्म. आणि भरपूर जणांचे प्रॉब्लेम आहेत. केस गळतीचे प्रॉब्लेम भयानक तरुण पिढीचे वाढलेले आहेत. हम्म. कारण विटॅमिनची कमतरता हम्म. आणि खानपान त्याच्यामुळे केस गळती. आता ह्यांचा काय विषय होता त्यांनाच विचारू. तुमचं नाव सांगा. माझं नाव चिमाजी हरिचंद्र चोरमले. मला एक सांगा, तुम्हाला काय प्रॉब्लेम काय होता? केस गळती थांबत नव्हती. जरा जोरात बोला की. केस गळती थांबत नव्हती. केस गळती किती दिवसानं होती? मला 2 वर्षांना प्रॉब्लेम होता. केस गळतीचा. हम्म. आणि केस गळती थांबना गेली म्हणून काही पैसे घातले का कुठं मेडिकल वगैरे? मी हळणीकर साहेबांकडे ट्रीटमेंट केली होती. हा. तिथं 20-25 हजार रुपये घातले असतील मी. किती? 20-25 हजार. अरे बाप. हम्म. पण नाही रिझल्ट आला काही तिथला. बरोबर आहे. तुमचा 450चं शॅम्पू आणि तेल होतं, हा. तेवढ्यावर माझं थांबले. बरं, आता 20-25 हजार घालून फरक पडला नाही. मग 400-450 रुपयाचं तेल शॅम्पू देताना विश्वास होता का हो पहिलं? बघायचं शेवट आपण आयुर्वेदिककडे नाही काही बघितलं म्हणून शेवटी बघू ट्रीटमेंट करू म्हणून केली, पण 100% थांबलेत. आणि अजून आता परत पुढे वापरायचे, त्याच्यामुळे तर जायचा प्रॉब्लेमच येणार नाही. बरोबर आहे. पण मेन केस गळती थांबल्यामुळे टक्कल व्हायचं थांबलं. थांबलंच ना. बरोबर आहे. आणि तुम्ही जी 25 हजार घालून फरक नाही, पण आयुर्वेदिकनं चमत्कार केला का नाही? केला. गोळी नाही, काही नाही, फक्त शॅम्पू आणि तेल, बस एवढ्यातच झालंय. बरोबर आहे. आणि विटॅमिन थेरपी असल्यामुळे शॅम्पू तेलमुळे पहिलं केस गळती थांबली आणि केस मजबूत आणि सिल्की वाटतात का केस? खरं सांगायला का खोटं सांगा? खरं आहे ना. असं कसं? बरं, आता माझ्याकडे पावते सगळे ट्रीटमेंट केलेले औषध आहेत, शॅम्पू आहेत, त्यांचे स्प्रे आहेत, हळणीकरचे सगळं आहे की. बरं, पहिलं सगळं ट्रीटमेंट 25 हजारची सगळं केलेली stop आहे. केली तुमचं औषध घेतल्यावर, आणि तिथून पुढे तुमचा शॅम्पू आणि तेल वापरलं, तेवढ्यातच रिझल्ट आला. गोळीची सोय गरज पडली नाही कुठल्या. बरोबर. गोळी न खाता फक्त तेल शॅम्पू. तेल शॅम्पू. बरं, आता भरपूर जणांचे केस गळाले, टक्कल पडाले, त्यांनी विश्वास ठेवावा का नाही ठेवावा? 100% ठेवावं. का? खरं ठेवावं. तुम्हाला अनुभव आला? अनुभव 100% आलाय. ह्याच्यात काही कुठं तुमचे पैसे घेऊन मुलाखत नाही किंवा काही नाही. बरोबर. रिझल्ट आलाय, त्याच्याबद्दल सांगायला हवं. बरोबर आहे. मंत्री साहेबांवर आता 100% विश्वास बसला. 100% माझा विश्वास. 100%. बरोबर आहे. माझा तो वैयक्तिक आहे बघा समजा. अनुभव आला ना तुम्हाला, मी म्हणून बघितला, म्हणा. फक्त 450 अनुभव आलाय. काही एवढे पैसे घातले नाही किंवा काही नाही. धन्यवाद. नमस्कार.